नसते जात, शब्दांना नसतो धर्म. शब्दांना नसते जात, शब्दांना नसतो धर्म. शब्द जेव्हा काळजातून येतात तेव्हा ते बनतात परिवर्तनाची मर्म. याच परिवर्तनाची नाळ घेऊन आपण ते सगळे जमलेलो आहोत आणि याचंच एक लखलखतं प्रतिबिंब म्हणजे तुम्ही, मी आणि या व्यासपीठावर बसलेली सन्मानजनक मंडळी आणि आपण ऐकत असलेली रसिक चौधरी. आधीच एक महत्त्वाचा विषय चर्चेला जात आहे की समाज माध्यमाने स्त्रियांना लिहितं केलं आहे. खरं तर त्यासाठी हा विषय ते चर्चेला जात नाहीये, तर एक आत्मपरीक्षणाची संधी दैनिक सकाळने आपल्या सगळ्यांना निर्माण करून दिली आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी दैनिक सकाळचे मनपूर्वक धन्यवाद देते. आणि असा विचारांची बीज पेरणारा, वाचन संस्कृती जोपासणारा एक स्तुत्य उपक्रम वाचन पुस्तक साहित्य किंवा पुस्तक मेळावा हा जो आयोजित केला आहे ते खरंच खूप अभिनंदन आहे, प्रेरणादायी आहे. आणि ह्या गोष्टीची कुठंतरी काळ नोंद घेईल हे नक्कीच होईल. आज या व्यासपीठावर जालना इथं मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या प्राध्यापक छाया महाजन आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे. लेखनात अनेक प्रयोग आणि सातत्य असणाऱ्या उर्मिला चाकूरकर आहेत. तर विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रतिभा आहे की ज्यांचं असं ठाम मत आहे की साहित्याला कोणतीही चौकट नसते. सोबत माझी मैत्रीण बालसखी ज्योती आहे आणि समीक्षेमध्ये चांगलं नाव डॉक्टर समिता जाधव आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मी असं म्हणते समाज माध्यम आणि स्त्रिया यांच्याबद्दल मला एक असं वाटतं की उड़ने को तो वो कब से तैयार थी, उड़ने को तो वो कब से तैयार थी, सदियों से सोशल मीडिया ने उसे अब बस पर दे दिए हैं. स्त्रियांच्या लेखनाची सुरुवात ही खूप प्राचीन काळात झालेली आहे. थोडंसं इतिहासाचा मागोवा जर आपण घेत गेलो तर लक्षात येईल की जगातली पहिली स्त्री लेखिका म्हणून सुमेरियन संस्कृतीतील एनहेदू अन्ना हिची दखल घ्यावी लागते. सुमेरियन संस्कृतीमध्ये असणारी एनहेदू यांना ही सुमारे 4200 वर्षापूर्वी तिने लिहिलेलं आहे. ती पहिली स्त्री लेखिका आहे. त्यानंतर मराठी साहित्यामध्ये स्त्री लेखिका होण्यासाठी, स्त्री कविता होण्यासाठी, कवयित्री घडण्यासाठी 13वं शतक उजडावं लागलं. हा एक प्रदीर्घ काळ आहे आणि या काळामध्ये जगाच्या पटलावर वेगवेगळ्या स्त्रिया लिहित होत्या. फक्त आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये स्त्रीचं लेखन सुरू व्हायला उशीर लागला. कवयित्री एनहेदू अन्ना किंवा संत कवयित्री महदंबा यांची नावं आपल्याला ही अभ्यासाअंती कळतात. परंतु समाज माध्यमामुळं आज लिहित्या हाताची ओळख सहज होते. ही समाज माध्यमाची सर्वात मोठी ताकद आहे. ऋग्वेद काळामध्ये समाज म्हणजे फक्त एकत्र येण्याचे ठिकाण होतं, सभा होत्या, कार्यक्रम होते. मौर्य काळामध्ये समाज म्हणजे मेळावे होते, उत्सव होते, कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र करणारा जमाव, याला उद्देशून समाज हा शब्द वापरला जात होता. आजच्या आधुनिक काळामध्ये समाज म्हणजे केवळ लोकांचा समूह नाही, तर परस्पर संबंध, नियम, संस्कृती आणि समान उद्दिष्टे असणाऱ्या मानवी समूहाला समाज म्हटलं जातं. त्यामुळे समाज ही संज्ञा कोणत्याही जाती धर्माशी निगडीत नाही, तर मानवी समुदायाच्या संदर्भाने येते. ही एक बाब आपण सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. त्यानंतर मला असं वाटतं की जात, धर्म, पंथ, देश विदेशाच्या सीमा ओलांडून माणसाला त्याच्या वृत्ती आणि प्रवृत्तीसह अभिव्यक्त होण्याचे सर्व मान्य ठिकाण म्हणजे समाज माध्यम. हेच समाज माध्यम आजच्या काळात आपल्याला फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर आदी वेगवेगळ्या अनंत मार्गाने उपलब्ध आहे. प्रश्न हा आहे की समाज माध्यमामुळे स्त्रिया लिहित्या झाल्यात का? तर याचं एक उत्तर आपल्याला होय असंच द्यावं लागतं. अंधाराला छेदून जेव्हा प्रकाशाचा किरण येतो
अंधाराला छेदून जेव्हा प्रकाशाचा किरण येतो तेव्हा उजेडच देतो असं नाही, तर जगण्याची उमेद सुद्धा देतो. हेच काम समाज माध्यमांनी महिलांच्या बाबतीत केलेलं आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की या समाज माध्यमानं स्त्रीला तिची ओळख द्यायला मदत केली आहे, तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची दखल घ्यायला मदत केलेली आहे. प्रसिद्ध हिंदी लेखक आहेत शिवमूर्ती, त्यांचं पुच्छिका काढून नावाचा एक खूप चांगला कथासंग्रह आहे, दीर्घ कथासंग्रह आहे. त्याच्यामध्ये ती जी नायिका आहे तिच्या तोंडातनं एक वाक्य येतं की औरतों की अगर कोक निकाल दी जाए, औरतों की अगर कोक निकाल दी जाए तो ब्रह्मा का भी बस नहीं चलेगा कि वो दुनिया चला पाएगा. पण ही फक्त स्त्री फक्त प्रजननाच्या बाबतीत हे वाक्य नाहीये, तर ते प्रजननाच्या अनुषंगाने जरी येत असलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्त्री फक्त कलेची, विचारांची, शोधांची आणि सृजनाची जननी आहे. तिची नाळ मातीशी खूप घट्ट आहे. आमच्या परंपरेनं, रूढींनी तिच्या अभिव्यक्तीवर घातलेली बंधनं समाज माध्यमानं दूर केली आहेत. या समाज माध्यमाच्या मदतीने आमच्या स्त्रीला आज अभिव्यक्त होता येत आहे, तिला माहिती, शिक्षण मिळतंय, तंत्रज्ञानाशी ती जोडली जाते, समुदायाशी जोडली जाते, जी तिची मानसिक गरज आहे. स्त्री ही वर्षानुवर्ष, शेकडो वर्षांपासून घराच्या चार भिंतीत बसलीत आहे. तिची मानसिक भूक आहे समुदायाशी जोडले जाणं, म्हणून ती हळदी कुंकवाचा कार्यक्रम करते. म्हणून ती शेतकऱ्याचा संक्रांतीचा सण असला तरी हळदी कुंकवाच्या निमित्तानं चार बायकांना भेटते. ती गरज एक मुक्त व्यासपीठ देऊन समाज माध्यमानं पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. तिचं सशक्तीकरण होत आहे, तिचा आत्मविश्वास वाढतोय, तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास होते. आणि हे सगळं का होते तर फेसबुक सारखं जे संपूर्ण जगात दिसणारं एक मुक्त व्यासपीठ तिला लाभलंय, व्हॉट्सअप लाभलंय, ती प्रत्यक्ष बोलू शकते. तिच्या त्या बोलण्यावर बंधन नाही आहेत, कारण त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत. बाईच्या बाबतीत नेहमी आर्थिक मुद्दा हा येतो, तो इथे निकालात निघतो, कारण फोन वापरणं ही आजची गरज झाली आहे. आणि त्या निमित्तानं येणारी ही सगळी समाज माध्यमं ही तिची जवळची झाली आहे. वेळ कमी आहे त्यामुळं मी अतिशय थोडक्यात माझी बाजू मांडत आहे. स्वतःची ओळख निर्माण करताना तिने हे सिद्ध केले की अब न रहेगी वो महेश दीवारों में कैद, कि अब न रहेगी वो महेश दीवारों में कैद होकर उसने लफ्जों से अपना एक नया आसमान चुन लिया है. पिढ्याने पिढ्या शांततेत दडलेली ती तिच्या आतला हुंकार समाज माध्यमामुळं बाहेर पडलेला आहे. शतकानुशतके नाकारले गेलेलं व्यासपीठ व्यक्त होण्यासाठी तिला मिळालेलं आहे. या संधीचा सुसंगीत रूपांतर करणं हे तिचं कौशल्य आहे. खामोशियां भी अब शोर में बदलने लगी है, खामोशियां भी अब शोर में बदलने लगी है, सोशल मीडिया के पन्नों पर अब वो खिलने लगी है. आम्ही बघतोय आजचं फेसबुक पेज जर उघडलं तर ऐश्वर्या रेवटकर सारखी एखादी लेखिका बिनधास्तपणे बाजू मांडते. स्वानंदी सरदेसाई कोकणातल्या शेतातल्या घराचं चित्रण करते. उर्मी नावाची लेखिका आहे जी उर्मी नावाने लेखन करणारी माझी शिल्पा सावंत मैत्रीण समाजातलं जळजळीत वास्तव मांडते. अरुणा दिवेगावकर एक सशक्त समाजवादी कविता तिच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळते. शाळेतले छोटे छोटे किस्से अतिशय आकर्षकपणे संजय शिंदे मांडते. हे सगळं मराठवाड्याचं, कोकणातलं, पश्चिम महाराष्ट्रातलं देणं आहे. समोर बसलेल्या कवयित्रीपैकी आशा डांगे हिची कविता संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी आहे. कलम उठाकर उसने जमाने को बता दिया है, कलम उठाकर उसने जमाने को बता दिया है कि जहन में भी उसके तूफान पलते थे. उस तूफान को उसने अब समाज माध्यम के द्वारा रास्ता दे दिया है. परिवर्तनाची भाषा बोलणाऱ्या माझ्या सख्या खूप साऱ्या आज फेसबुकवर खूप चांगलं लिहितात. फेसबुक वापरायला पहिल्यांदा स्त्री घाबरते, पण जेव्हा ती वापरायला जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ते अतिशय सुरक्षित समाज माध्यम आहे. व्हॉट्सअपपेक्षाही, वैयक्तिक जोडण्यापेक्षाही तिथं आपण समाजाशी जोडले जातो. हिंदीमधला ज्योती चावला असो, मुक्ता कदम
माध्यम असो, नांदेडमधली पत्रकारिता करता करता तिने असे प्रश्न विचारले, समाज माध्यमावर पोस्ट केले की त्याचं पण एक थिंकी होऊन चिंगारी उडायला सुरुवात झाली. परिवर्तनाच्या बाजूने राजकीय आणि समाजकारणावर, अंतःकरणावर बोलणाऱ्या पण खूप जणी आहेत. वेळ संपत आलाय. मी शेवट करते. समाज माध्यमाची ताकद काय असते याचं एक शेवटचं उदाहरण देऊन मी थांबते. इराणमध्ये 2022 साली आपल्याला माहिती आहे की इस्लामिक राज्यामध्ये स्त्रीवर खूप बंधन आहे. तिला बाहेर पडायला बंदी होती. अशा परिस्थितीमध्ये त्या स्त्रियांनी जेव्हा समाज माध्यमावर इतर देशातल्या स्त्रिया काय बघतात, काय करतात हे पाहिलं, तिने हे पाहिलं की बाहेरच्या जगातली स्त्री फोटो काढते, फेसबुकवर लिहिते, व्हॉट्सअप वापरते, बाजारात जाते, प्रवास करते, तेव्हा तिथे मैसा मिनी नावाच्या महिलेच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन झालं. ही समाज माध्यमाची ताकद आहे. आणि त्या जन आंदोलनाच्या संदर्भात एक मजालांचा शेवटचा शेर मी आपल्यासमोर ठेवते. तिरे माथे पे आंचल खूप है तेरे, तेरे माथे पे आंचल खूब है तेरे, लेकिन तू इस आंचल से एक परचम बना लेती तो अच्छा होता, लेकिन तू इस आंचल से एक परचम बना लेती तो अच्छा होता. परचम म्हणजे झेंडा. हा झेंडा घेऊन सावित्रीच्या लेकींना खूप पुढे जायचं आहे, प्रगती करायची आहे, एक आपली अस्मिता कायम ठेवायची आहे. एवढी आशा बाळगून मी आपला विराम घेते. धन्यवाद.